हॅलो फ्रेंड्स, GetSolutions.tech या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. In the previous lecture of this topic, solution of nonlinear equations in the paper numerical methods, we seen how to find out real root of the given equation by using Newton-Raphson method. In that lecture, we discussed about the equation in which there is involvement of a exponential term. The equation which involves exponential term is known as a transcendental equation. That is, we seen how to find out real root of the given equation. The equation is a transcendental equation by using Newton-Raphson method. Now, in this lecture, we are going to see another example to find out one of the real root of the given equation. In this equation, there is an involvement of the terms like sin x, cos x. The equations in which there is involvement of such a terms, that is a sin x or cos x, that is there is involvement of the term trigonometric function, that equations are also known as a transcendental equations. Okay, thus in this lecture we are going to see example to find out real root of the given equation. That equation is a transcendental equation in which there is a involvement of a trigonometric function. Okay, आता जितके एक्झाम्पल्स घ्यावे तितके कमीच आहेत. आपण प्रत्येक वेळेस एक्झाम्पल चूज करत असताना काही ना काहीतरी नवीन, काही ना काहीतरी नाविन्य, काही ना काहीतरी व्हरायटी असणारे एक्झाम्पल सिलेक्ट करतोय. न्यूमेरिकल मेथड मध्ये जेवढे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करू तेवढा आपला कॉन्फिडन्स बिल्टअप होणार आहे. ओके, आता इथे आपल्याला थोडे लिमिटेशन्स आहेत, थोडे मर्यादा आहेत. त्याच्यामुळे आपण काय करतोय, एक्झाम्पल सिलेक्ट करत असताना असे काही एक्झाम्पल सिलेक्ट करतोय की याच्यामध्ये काही ना काहीतरी व्हरायटी असेल. ओके, फॉर एक्झाम्पल न्यूटन-रॅप्सन मेथडने रूट काढण्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण पॉलिनॉमियल इक्वेशन घेतलं होतं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण ट्रान्सेंडेंटल इक्वेशन घेतलं होतं की ज्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल टर्मची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि आता ह्या लेक्चर मध्ये आपण जे काही इक्वेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये sin x, cos x या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची इन्व्हॉल्वमेंट आहे. दॅट इज प्रत्येक एक्झाम्पल मध्ये काही ना काहीतरी व्हरायटी आहे. आपण सिलेक्शन करत असताना असे एक्झाम्पल सिलेक्ट करतोय की ज्या एक्झाम्पल मध्ये काही ना काहीतरी व्हरायटी असेल. ओके, जर तुम्हाला कंटेंट समजत असेल, जर करेक्ट कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू दिस पर्टिक्युलर व्हिडिओ as well as to our channel, that is GetSolutions.tech. Okay, thus let us take example to find out root of the given equation by using Newton-Raphson method. Example, find one of the root of equation x into sin x plus cos x is equal to 0. Correct up to 4 decimal places by using Newton-Raphson method. Take initial approximation for the root as a pi. Okay, this is the example. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. ऑफकोर्स दॅट इक्वेशन इज अ ट्रान्सेंडेंटल इक्वेशन बिकॉज देयर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द फंक्शन sin x अँड cos x. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणजे इक्वेशन हे ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आहे. या इक्वेशनचा आपल्याला एक रूट काढायचं आहे. करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस, 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आपल्याला आन्सर करेक्ट काढायचं आहे. त्याच्यासाठी वी हॅव टू मेक यूज ऑफ न्यूटन-रॅप्सन मेथड. ओके, न्यूटन-रॅप्सन मेथड वापरायचं आहे. अँड वन ॲडिशनल पॉइंट इज गिवन टू यू दॅट टेक इनिशियल अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट. ओके, टेक इनिशियल अप्रॉक्सिमेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ द रूट ॲज अ पाय. ओके, इनिशियल अप्रॉक्सिमेशन काय घ्यायचं ते आपल्याला दिलेलं आहे. इनिशियल अप्रॉक्सिमेशन वी हॅव टू टेक ॲज अ पाय, म्हणजे एक्स नॉट ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली दिलेली आहे पाय. ज्यावरती एक्स नॉट ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली पाय घ्या असं सांगितलेलं आहे त्यावरती देयर इज अ नो नीड टू फाइंड आउट द इंटरवल इन विच द रूट लाइज. लक्षात येत आहे, आपण इंटरवल कशासाठी काढतो न्यूटन-रॅप्सन मेथडमध्ये. न्यूटन-रॅप्सन मेथडमध्ये आपण इंटरवल कशासाठी काढतो. नो डाऊट बायसेक्शन मेथडमध्ये आणि रेग्युलर फॉल्स मेथडमध्ये इंटरवल काढावीच लागते. त्या दृष्टिकोनातून तो फॉर्म्युला आपण डिझाईन केलेला आहे. मात्र न्यूटन-रॅप्सन मेथडमध्ये प्रत्येक एक्झाम्पलला इंटरवल काढण्याची आवश्यकता नाही. कारण का, इंटरवल कशासाठी काढतो आपण, इनिशियल अप्रॉक्सिमेशन आपलं करेक्ट यावं, क्लोजर टू द रूट यावं, यासाठी आपण रूट काढतो, यासाठी आपण इंटरवल काढतोय. मात्र इथं काय आपल्याला डायरेक्ट इनिशियल अप्रॉक्सिमेशन दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इथं इंटरवल काढण्याची आवश्यकता
नाही. लक्षात आहे, म्हणजे इंटरवल काढण्याचं आपलं काम वाचतंय. इंटरवल न काढता डायरेक्ट आपण इनिशियल अफर्मेशन जे दिलेलं आहे पाय, दॅट वी कॅन टेक डायरेक्टली ॲज अ x naught. लक्षात आहे, दॅट इज द व्हरायटी ऑफ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. सिमिलरली देयर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ sin x and cos x. In the last lecture there was a involvement of trigonometric function, and the previous lecture there is a involvement of a polynomial equation. Okay, varieties of example we are taking. Okay, solution find out करूयात. First of all, we have to take given equation as it is as a f of x, because RHS is already adjusted as a 0. जर RHS 0 दिली नसती तर आपल्याला RHS 0 करून दिलेले इक्वेशन f of x म्हणून घ्यावं लागलं असतं. इथं आपल्याला ऑलरेडी RHS 0 दिलेली आहे. Therefore we can take given equation as it is as a f of x. We have f of x is equal to, take given equation as it is, that is the x into sin x plus cos x. Okay, डायरेक्टली दिलेले इक्वेशन जसं आहे तसं ॲज अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन किंवा ॲज अ नॉन लिनियर इक्वेशन किंवा ॲज अ ट्रान्सेंडेंटल इक्वेशन आपण घेतलेलं आहे, कारण RHS इज ऑलरेडी गिवन ॲज अ 0. दॅट इज f of x इज इक्वल टू x इंटू साइन x प्लस कॉस x. घेऊ इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता इथे इंटरवल काढायचे नाही आहे, आपल्याला न्यूटन रॅप्सन मेथड वापरायचे. आपल्याला माहिती आहे न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये देयर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द फंक्शन f डॅश ऑफ x. डेरिव्हेटिव्ह पाहिजे, त्यासाठी आपण इथे डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात. ओके, लगेच डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात. डिफरन्शिएटिंग, नाउ डिफरन्शिएटिंग this equation number 1 with respect to x. Differentiating equation number 1 with respect to x we get. ओके, या इक्वेशन नंबर 1 चा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेऊयात. इंटरवल काढलेलं नाही आहे. ठीक आहे, वी गेट, यस, घेऊयात डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इज नथिंग बट इक्वल टू f डॅश ऑफ x. ओके, दॅट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह घेऊयात x इंटू साइन x पहिली टर्म आहे. x इंटू साइन x, x हे पहिलं फंक्शन आहे आणि साइन x हे दुसरं फंक्शन आहे. दोन फंक्शनचा गुणाकार आहे आणि गुणाकाराचं डेरिव्हेटिव्ह आहे. दॅट इज वी हॅव टू मेक यूज ऑफ प्रोडक्ट रूल. तो रूल काय आहे, पहिलं तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड फंक्शन प्लस दुसरं फंक्शन जसं आहे तसं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, ज्यांचा 12th स्टँडर्डला ए ग्रुप आहे, म्हणजे ज्यांचा 12th स्टँडर्डला मॅथमॅटिक्स होता, त्यांना हाऊ टू टेक डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट माहिती आहे. ज्यांचा 12thला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट नव्हता, ज्यांचा बायोलॉजी होता, त्यांना डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी थोड्या अडचणी येतील. ओके, आत्ता डेरिव्हेटिव्ह कसं घेतो हे शॉर्टमध्ये सांगतोय, पण हाऊ टू टेक डेरिव्हेटिव्ह ह्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. सेपरेट व्हिडिओ लेक्चर मी तयार करणार आहे. ते लेक्चर नंतर अपलोड केल्यानंतर तुम्ही पहा, की जेणेकरून डेरिव्हेटिव्हच्या आयडियाज ज्या काही आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजेत त्या सगळ्या तुमच्या क्लिअर होतील. ओके, या डॅश ऑफ x डिफरन्शिएट करूयात. पहिलं फंक्शन जसं आहे तसं, x जसं आहे तसं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. वाटलं असतं मी स्टेप वाढवतो पहा इथं. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, दॅट इज डी बाय dx, दॅट इज सिम्बॉल फॉर डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन विच इज अ साइन x. पुढे मिडल साइन इज अ प्लस. दुसरं फंक्शन जसं आहे तसं, म्हणजे साइन x ॲज इट इज, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, दॅट इज अ डेरिव्हेटिव्ह, दॅट इज डी बाय dx ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन इज अ x. ओके, हा u इंटू v रूल आहे, दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, थोडीशी मी स्टेप मुद्दाम वाढवलेली आहे. हे तुम्ही एक ग्रुपवाले स्टुडंट डायरेक्टली करू शकता. नो नीड टू राईट डाऊन दिस पर्टिक्युलर स्टेप. ओके, म्हणजे पहिल्या दोन टर्मचं प्रोडक्ट आहे, प्रोडक्टचं डेरिव्हेटिव्ह इथं आपण काढले. नेक्स्ट वन पुढे, इथे प्लस कॉस एक्स ही तिसरी टर्म आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, अँड वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज नथिंग बट मायनस साइन एक्स. ओके, एक ग्रुपवाले स्टुडंट तुम्हाला ते माहित आहे, मायनस साइन एक्स, दॅट इज इक्वल टू प्रोसीड एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज नथिंग बट कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. ठराविक फॉर्म्युली फक्त आपल्याला पाहिजे, ते फॉर्म्युली आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चर तयार करणार आहे. त्यामुळे बी ग्रुप स्टुडंट आत्ता फक्त असं काहीतरी असतं हे लक्षात घ्या, याचं आपण सेपरेट लेक्चर डेफिनेटली बनवणार आहे. ओके, एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज अ कॉस एक्स, प्लस साइन एक्स जसं आहे तसं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज अ 1 असतं. नो नीड टू राईट डाऊन. आणि इकडचं मायनस साइन एक्स जसं आहे तसं, प्लस ऑफ मायनस दॅट गिव्स मायनस, मायनस साइन एक्स जसं आहे तसं. सिम्प्लिफिकेशन, प्लस साइन एक्स मायनस साइन एक्स गॉन. व्हॉट इज रिमेनिंग, दॅट इज इक्वल टू ओनली x इंटू कॉस एक्स. ठीक आहे, x इंटू कॉस एक्स, दॅट इज अ f डॅश ऑफ x, दॅट इज f डॅश ऑफ x आपल्याला मिळालं x इंटू कॉस एक्स. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे,
म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये एफ ऑफ एक्स आहे विच इज एक्स इंटू साइन एक्स प्लस कॉस एक्स, आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये एफ डॅश ऑफ एक्स आता आपण मिळवलं विच इज एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट न्यूटन रॅप्सन मेथडचा यूज करूयात. येस, बाय युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड, पहिल्या स्टेपला फक्त मेथडचं नाव लिहूयात. बाय युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड, N capital, R capital of course. By using Newton-Raphson method, comma, first approximation, APP dot standard short form. First approximation for the value of the root is given by. First approximation for the value of the root is given by. Symbol, yes, x1 is equal to, what is the formula? X naught minus f of x naught divided by f dash of x naught. Okay, that is the formula to find out root of the given equation by using Newton-Raphson method, that you know very well. ह्याला समजा मी इक्वेशन नंबर नेक्स्ट देतो, इक्वेशन नंबर 3, that is x1 is equal to x naught minus f of x naught divided by f dash of x naught. Getting this? Okay. Initial approximation तर दिलेला आहे. Here initial approximation for the value of the root is given as a initial approximation साठी आपला theoretical symbol असतो x naught, that is equal to, त्यांनी या गणिताला तो दिलेला आहे pi. Okay, x naught is equal to phi. Here initial approximation is given as a x naught is equal to pi. Okay, x naught equal to pi माहिती आहे. f of x इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे, त्याच्यामध्ये x इक्वल टू x नॉट टाकतो म्हणजे f ऑफ x नॉट मिळेल, आणि f डॅश ऑफ x इक्वेशन नंबर 2 मध्ये आहे, त्याच्यामध्ये x इक्वल टू x नॉट टाकतो म्हणजे आपल्याला f डॅश ऑफ x नॉट मिळेल. ओके, नाउ कन्सिडर, किंवा फॉर्म इक्वेशन नंबर 1 म्हणलं तरी सुद्धा चालेल. नाउ कन्सिडर f of x naught that is equal to f of the value of x naught is a pi, that is equal to whenever there is a x, replace that x by pi in the given equation number 1. Okay, equation number 1 काय आहे तुमच्या स्क्रीनवर आहे पहा. इक्वेशन नंबर 1 काय आहे? x इंटू साइन एक्स प्लस कॉस एक्स, त्याच्यामध्ये पुटअप करतो x इंटू साइन एक्स प्लस कॉस एक्स. ठीक आहे, x म्हणजेच पाय इंटू साइन एक्स म्हणजे इंटू साइन ऑफ पाय प्लस कॉस एक्स म्हणजे प्लस कॉस ऑफ एक्स, एक्स च्या ऐवजी पाय. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 वरून हे लिहिलं. सिन्स फ्रॉम रिझन देत चालूयात, सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ओके, दॅट इज इक्वल टू, नाउ डू द कॅल्क्युलेशन, दॅट इज इक्वल टू येस साइन पाय. साइन पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, किंवा कॅल्क्युलेटरवर तुम्ही काढू शकता. आता बिफोर डुईंग कॅल्क्युलेशन वन इम्पॉर्टंट थिंग. ओके, पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यावी लागेल. ती काय? तर आपल्याला माहिती आहे इथं साइन एक्स कॉस एक्स या टर्म्स आलेल्या आहेत, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा पण सांगितलं आहे पहा पाठीमागच्या टॉपिकमध्ये सुद्धा, whenever we have to perform the calculations of the equations involving the trigonometric terms, first of all we have to shift the mode of the calculator into radian. That is an important thing. Okay, अँगल डिग्री मध्ये पण मोजतात आणि रॅडियन मध्ये पण मोजतात. आपल्याला या एक्झाम्पल मध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत ते डिग्रीज मध्ये न करता रॅडियन्स मध्ये करायचे आहेत, कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची ज्या ज्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असेल त्या त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेटरचा मोड रॅडियनला फिक्स करायचा आहे, कारण डिग्रीज मधले आणि रॅडियन्स मधले कॅल्क्युलेशन टोटली वेगवेगळी येतात. त्याच्यामुळे न चुकता पहिल्यांदा शिफ्ट द मोड ऑफ द कॅल्क्युलेटर इनटू रॅडियन. तो कसा शिफ्ट करायचा हे मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, किंवा पुन्हा एकदा सांगतो. प्रत्येकाने कॅल्क्युलेटर हातामध्ये घ्या. येस, मोड बटन प्रेस करा. मोड बटन प्रेस केल्यानंतर डिस्प्ले येईल पहा, COMP CMPLX. अजून एकदा मोड शिफ्ट करा, मोड बटन प्रेस करा, SDREG आणि बेस येत आहे. आपल्याला डिग्री आणि रॅडियन पाहिजे. अजून एकदा मोड बटन प्रेस करा, EQN येत आहे. इज इट करेक्ट? अजून एकदा मोड बटन प्रेस करा. अजून एकदा मोड बटन प्रेस केल्यानंतर तुमच्या कॅल्क्युलेटरच्या डिस्प्लेवर दिसतंय का? येस, कॅल्क्युलेटरच्या डिस्प्लेवर DEG RAD आणि GRA हे लेटर्स येतील. त्यापैकी DEG डिग्रीसाठी खाली 1 लिहिलंय, आणि RAD हे आपलं रॅडियन आहे आणि रॅडियनच्या खाली 2 लिहिलंय. आपल्याला कॅल्क्युलेटर रॅडियनला शिफ्ट करायचं आहे, म्हणजेच
2 हे बटन प्रेस करा. 2 हे बटन प्रेस केल्यानंतर तुमच्या कॅल्क्युलेटरच्या डिस्प्लेवर छोटा आर हा सिम्बॉल येईल. पहिल्यांदा डी होता आणि आता आर हा सिम्बॉल येईल. ज्यावरती आर हा सिम्बॉल आलेला आहे त्यावरती आपला कॅल्क्युलेटर हा रेडियनला शिफ्ट झालेला आहे. आणि ॲज युजल फिक्स दी कॅल्क्युलेटर करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस. 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत करेक्ट आन्सर काढायचं. त्याच्यामुळे 4 डेसिमलला कॅल्क्युलेटर फिक्स करा. 1 डेसिमल जास्त फिक्स केलं तरी सुद्धा चालू शकतं, डझंट मॅटर. पण शक्यतो 4 डेसिमलला फिक्स केलं तर दॅट इज अ सफिशियंट. ठीक आहे. साइन पायची व्हॅल्यू 0 असते आपल्याला माहिती आहे, किंवा कॅल्क्युलेटरवर पण तुम्ही काढू शकता. साइन शिफ्ट दाबून EXP बटन प्रेस करा म्हणजे पाय इज इक्वल टू 0, दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे. प्लस कॉस पाय, वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ कॉस पाय इज अ -1. कॉस पायची व्हॅल्यू ही -1 असते, किंवा कॅल्क्युलेटरवर काढा. शिफ्ट दाबून पहिल्यांदा कॉस प्रेस करा, कॉस बटन प्रेस करा. ओके. कॉस बटन प्रेस केल्यानंतर शिफ्ट दाबून EXP हे बटन प्रेस करा म्हणजे कॉस पाय तुमच्या डिस्प्लेवर येईल. इक्वल टू बटन प्रेस करा, -1 ही व्हॅल्यू येईल. ठीक आहे. कॉस पाय -1 असतं डायरेक्ट, तुम्हाला माहिती आहे. नो नीड टू कॅल्क्युलेट इज अगेन. ओके. साइन पाय दॅट इज 0, 0 इंटू पाय दॅट इज 0, प्लस कॉस पायची व्हॅल्यू -1 आली म्हणजे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केल्यानंतर याची व्हॅल्यू आली -1. ठीक आहे. नाऊ f डॅश ऑफ x0 दॅट इज इक्वल टू f डॅश ऑफ x0 ची किंमत आहे पाय. that is equal to whenever there is a x, we place that x by pi in equation number 2. x च्या ऐवजी पाय टाकतो into cos pi, that is cos of x च्या ऐवजी पाय टाकतोय, pi into cos pi. विजन हे कशानुसार लिहिलं? since from equation number 2. ओके. इक्वेशन नंबर 2 वर लिहिलं, x च्या ऐवजी पाय पुटअप केला. सिंपल थिंग. that is equal to now perform the calculations. येस. शिफ्ट दाबून EXP म्हणजे पाय आला, इंटू कॉस पाय म्हणजे इंटू पुन्हा शिफ्ट दाबून येस पहिल्यांदा शिफ्ट दाबून EXP प्रेस करा म्हणजे डिस्प्लेला तुमच्या पाय बटन येईल, पाय हा सिम्बॉल येईल. ठीक आहे. इंटू कॉस बटन प्रेस करा, कॉस ऑफ पाय म्हणजे पुन्हा शिफ्ट दाबून EXP. ओके. पाय इंटू कॉस पाय. इज इट क्लिअर? येतंय का? दॅट इज इक्वल टू बटन प्रेस करा. किती आलं? -3.1416. ओके. वजा 3.1416. f ऑफ x0 आपल्याकडे आलेला आहे, f डॅश ऑफ x0 आपल्याकडे आलेला आहे. या दोन्ही व्हॅल्यू उचला आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये पुटअप करा. देअरफॉर इक्वेशन नंबर 3 बिकम्स, गेटिंग दिस? देअरफॉर इक्वेशन नंबर 3 बिकम्स असं म्हणा, किंवा पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 3 असं म्हणलं तरी सुद्धा चालू शकेल. इक्वेशन नंबर 3 बिकम्स, पुटअप करा. इक्वेशन नंबर 3 काय आहे? फॉर्म्युला आहे, दॅट यू नो व्हेरी वेल. देअरफॉर x1 इज इक्वल टू येस, देअरफॉर x1 इज इक्वल टू x0 ची किंमत आहे पाय मायनस f ऑफ x0. द व्हॅल्यू ऑफ f ऑफ x0 इज अ -1 डिवाइड बाय f डॅश ऑफ x0 ची व्हॅल्यू आपण काढली आता वजा 3.1416. ओके. दॅट इज इक्वल टू पाय. येस. चिन्हांचं कॅल्क्युलेशन तोंडी करा. मिडल साइन आहे मायनस, न्यूमरेटरला पण मायनस आहे, डिनॉमिनेटरला पण मायनस आहे. हे मायनस मायनस विल बिकम प्लस, आणि मधलं मायनस जसं आहे तसं, म्हणजे रिझल्टंट साइन ऑड नंबर ऑफ मायनस दॅट यूज मायनस असेल. आता 1 डिवाइड बाय 3.14 करा. लक्षात येतंय का? चिन्हांचं कॅल्क्युलेशन मी तोंडी करतोय. न्यूमरेटरचं मायनस आणि डिनॉमिनेटरचं मायनस गेट्स कॅन्सल, म्हणजे मायनस मायनस विल बिकम प्लस असेल, म्हणजे मिडल साइन मायनस जसं आहे तसं राहील. ठीक आहे. 1 डिवाइडेड बाय 3.1416 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 3.1416 इज इक्वल टू किती आलं? 0.3183. 0.3183. दॅट इज इक्वल टू फायनल कॅल्क्युलेशन करा. देअरफॉर x1 इज इक्वल टू येस पाय मायनस म्हणजेच शिफ्ट दाबून EXP करा किंवा 3.1416 डायरेक्ट केलं तरी चालतं, डझंट मॅटर. ओके. पाय मायनस -0.3183 इज इक्वल टू व्हॉट इज द आन्सर? 2.8233. ओके. 2.8233 म्हणजेच x1 ची किंमत आली 2.8233. फोकस युअर आन्सर. आन्सरला फोकस करा म्हणजे चौकोन करा. लक्षात येतंय? अशा पद्धतीने आता आपण फर्स्ट अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता सेकंड अप्रॉक्सिमेशन काढूयात. सेकंड अप्रॉक्सिमेशन येस, सेकंड अप्रॉक्सिमेशन गेटिंग दिस? समजतंय का? कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी व्हरायटीज आहे. पहा, व्हरायटीज असणारे एक्झाम्पल आपण निवडलेले आहेत.
जर कोणाला काही कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम असेल, शंका असेल, समजत नसेल, यू कॅन आस्क. सेकंड अफर्मेशन इज गिवन बाय. प्रत्येकाकडे कॅल्क्युलेटर पाहिजेत पहा. येस, x1 च्या पुढचा अफर्मेशन असेल x2 इज इक्वल टू what is the formula that you know very well, x1 minus f of x1 divided by f dash of x1. इक्वेशन नंबर नेक्स्ट सपोज इक्वेशन नंबर 4 असेल. आता f of x1 काढूयात आणि f dash of x1 काढूयात. f of x1 इक्वेशन नंबर 1 वरून निघेल, f dash of x1 इक्वेशन नंबर 2 वरून निघेल. ठीक आहे. नाउ कन्सिडर our next line, f of x1 that is equal to f of x1. x1 ची किंमत आहे 2.8233. that is equal to whenever there is a x, replace that x by x1. okay, in equation number 1, x into sin x. x ची किंमत टाकतोय 2.8233 into sin x into sin of अँगल ला नेहमी ब्रॅकेट टाकायचा. x च्या ऐवजी 2.8233. ओके, प्लस कॉस एक्स दॅट इज प्लस कॉस ऑफ एक्स. च्या ऐवजी 2.8233. ठीक आहे. शक्यतो डेफिनेटली जेव्हा जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन्स अँगलचे करत असाल तेव्हा अँगलला न विसरता ब्रॅकेट टाकलाच पाहिजे. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन्स आपले चुकत नाहीत. दॅट इज इक्वल टू, नाउ परफॉर्म दी कॅल्क्युलेशन्स. वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करूयात. 2.8233. ठीक आहे. इनटू साइन, साइन बटन प्रेस करा. साइन ऑफ ब्रॅकेट एक्स म्हणजे 2.8233 ब्रॅकेट क्लोज प्लस कॉस, कॉस बटन प्रेस करा. ब्रॅकेट 2.8233 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू. येस, किती आलं उत्तर? जे काय आन्सर येईल ते चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करत चला, म्हणजे आपण आन्सर टॅली करतोय. -0.0662. इज इट करेक्ट ऑल ऑफ यू? आलंय का सगळ्यांचं? -0.0662 -0.0662. इज इट क्लिअर? प्रत्येकाचं आलंय का? येस, आलंय का? रिप्लाय इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. आता f dash of x1 काढूयात. अँड f dash of x1 दॅट इज इक्वल टू f dash of x1 ची किंमत 2.8233. that is equal to whenever there is a x, replace that x by 2.8233 in equation number 2. equation number 2 काय आहे? that you know very well. yes, okay, मी स्क्रॉल करतो पहा. equation number 2 आपलं काय आहे? f dash of x इथं आहे पहा. equation number 2 x into cos x. याच्यामध्ये x इक्वल टू मी x1 पुटअप करतोय. ठीक आहे. x into cos x. f dash of x1 x into cos x. x च्या ऐवजी मी ती व्हॅल्यू पुटअप करतोय. x दॅट इज 2.8233 इंटू म्हणजे इंटू कॉस ऑफ एक्स. ब्रॅकेटला अँगलला नेहमी ब्रॅकेट टाका. 2.8233. लिहितानाच व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहा पहा, कारण ज्या पद्धतीने आपण लिहिणार आहे त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन्स करणार आहेत. जर लिहिताना जर ब्रॅकेट वगैरे मिसप्लेस केला तर डेफिनेटली कॅल्क्युलेशन आपले चुकतात. त्यामुळे लिहिताना व्यवस्थित लिहा, जसं आहे तसं लिहा. ठीक आहे. 2.8233 इंटू कॉस, कॉस बटन प्रेस करा. अँगल, अँगलला ब्रॅकेट टाका. 2.8233 ब्रॅकेट क्लोज इक्वल टू किती आलं? येस, मेन्शन युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. -2.6815. ओके, -2.6815. इज इट करेक्ट? प्रत्येकाचं आलंय का? वाटलंच रिझन देतो पहा. हे कुठून लिहिलं? सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आणि हे कुठून लिहिलं? सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. हे प्रत्येक वेळेस रिझन देत चला पहा. माझ्याकडून जरी राहिला असेल तर तुम्ही एक्झाममध्ये लिहित असताना रिझन देत चला. ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू उचला आणि फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करा. देअरफॉर इक्वेशन नंबर 4 बिकम्स, किंवा पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 4 वी गेट असं म्हणलं तरी चालेल. इक्वेशन नंबर 4 बिकम्स x2 इज इक्वल टू x1. द व्हॅल्यू ऑफ x1 इज
2.8233 minus numerator f of x1, the value of f of x1 is a minus 0.0662 divided by f dash of x1, the value of f dash of x1 is a minus 2.6815. Okay, that is equal to one step वाढवतो पहा 2.8233 जसं आहे तसं चिन्हांचं कॅल्क्युलेशन तोंडी करतो. हे न्यूमरेटरचं मायनस, डिनॉमिनेटरचं मायनस, मायनस मायनस विल बिकम प्लस आणि हे इथलं मेन चिन्ह मायनस जसं आहे तसं म्हणजे रिझल्टंट साइन असेल मायनस. ठीक आहे, आता फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करतो पहा. चिन्हांचं कॅल्क्युलेशन मी तोंडी केले, आता चिन्ह कॅल्क्युलेशन मध्ये घेण्याची आवश्यकता नाही. अशीच प्रोसिजर फॉलो करा की जेणेकरून आपले साइन चुकणार नाहीये. 0.0662 डिवाइड बाय दॅट इज भागिले 2.6815. 0.0662 divided by 2.6815 is equal to किती आलं? Yes, किती आलं आन्सर? कॅल्क्युलेशन किती आलं? नॉट फायनल आन्सर 0.0247. ऑल ऑफ यू आले का? प्रत्येकाने आलेला आन्सर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. वेगळं असेल तर चेक करा, व्हेरीफाय करा. वी हॅव टू चेक. नाउ फायनल कॅल्क्युलेशन 2.8233 मायनस 0.0247 इज इक्वल टू. प्रत्येकाला कॅल्क्युलेशन समजावीत यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर कॅल्क्युलेशन करतोय पहा. डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स करून मी आन्सर मांडत नाही. पहा, कॅल्क्युलेशन स्वतः मी करतोय, त्याच वेळेस तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करणं अपेक्षित आहे. ओके, x2 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 2.7986. x2 इज इक्वल टू 2.7986. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? आले का? 2.7986 गेटिंग दिस? आता पुढे जाण्याच्या अगोदर दोन लगतचे अफर्मेशन मॅच झालेत का? डेफिनेटली नाहीये. क्लिअर दिसतंय मॅच झालेले नाहीयेत म्हणजे आपल्याला अजून पुढे जावं लागेल. पुढे जाऊयात, तिसरं अफर्मेशन काढूयात. थर्ड अप्रॉक्सिमेशन. जोपर्यंत दोन लगतचे अफर्मेशन मॅच होत नाहीये तोपर्यंत आपण प्रोसेस कंटिन्यू करणार. थर्ड अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय, थोडंसं फास्ट जातो पहा कारण प्रोसिजर तुम्हाला समजली असेल. थर्ड अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय, राईट डाउन फॉर्म्युला. x2 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन असेल x3 इज इक्वल टू, येस 1 मिनिट प्लीज. ओके प्रोसीड. x3 इज इक्वल टू व्हॉट इज फॉर्म्युला? x2 मायनस f ऑफ x2 डिवाइडेड बाय f डॅश ऑफ x2. ठीक आहे, इक्वेशन नंबर नेक्स्ट देतो. किती? इक्वेशन नंबर 4 झालं होतं आय थिंक आपलं. आता इक्वेशन नंबर 5 देऊयात. क्लिअर? इक्वेशन नंबर 4 झालं होतं ना? येस, थोडंसं अपला स्क्रोल करतो पहा. इक्वेशन नंबर किती आहे पाहतो. येस, इक्वेशन नंबर 4 झालं होतं. आता हे आपलं नेक्स्ट इक्वेशन असेल म्हणजे इक्वेशन नंबर 5 असेल. f of x2 काढूयात, f dash of x2 काढूयात. नाउ कन्सिडर f of x2 that is equal to f of x2 ची किंमत 2.7986 2.7986. that is equal to whenever there is a x, replace that x by this particular value. फंक्शन काय होतं आपलं? x into sin x. x म्हणजेच 2.7986 into sin x म्हणजेच into sin of x. अँगलला ब्रॅकेट टाका. x ची किंमत आहे 2.7986 प्लस cos x, that is plus cos of x. The value of x is 2.7986. Yes, that is equal to, now perform the calculations. डायरेक्ट करू शकता. 2.7986 into साइन बटन प्रेस करा. ब्रॅकेट अँगलला कायम ब्रॅकेट टाकायचा. 2.7986 ब्रॅकेट क्लोज प्लस कॉस ब्रॅकेट वन स्ट्रोक 2.7986 bracket close equal to, what is the answer? Yes, what is the calculation? Minus 0.0006. Okay, minus 0.0006. मगाशी minus 0.06 आलं होतं
आता एफ ऑफ एक्स टू मायनस 0.0006 आलं, म्हणजेच मायनस 0.06 पेक्षा मायनस 0.006 ही व्हॅल्यू 0च्या जवळ आहे, म्हणजे आपण 0च्या जवळ जवळ चाललोय, म्हणजे आपला ट्रॅक करेक्ट आहे. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स टू. अँड प्रत्येक वेळेस सायमल्टेनियसली आपले स्वतःचे कॅल्क्युलेशन्स आपण चेक करत राहायचं पहा, कारण न्यूमेरिकल मेथडचा एक ड्रॉबॅक आहे, कुठं चुकलं काहीही कळत नाही, यासाठी चुकायचंच नाहीये. सगळं एक्झाम्पल चुकल्यानंतर पुन्हा करेक्शन्स करण्यापेक्षा प्रत्येक स्टेपला आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट वेने चाललं आहे का नाही ते स्वतः चेक करायचं. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स टू दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स टू ची किंमत 2.7986 दॅट इज इक्वल टू व्हेन एव्हर देयर इज एक्स रिप्लेस दॅट एक्स बाय एक्स टू. इक्वेशन नंबर 2 मध्ये इक्वेशन नंबर 2 काय, एक्स इंटू कॉस एक्स. ओके, एक्स इंटू कॉस एक्स आहे ना, लेट अस चेक वन्स अगेन. ठीक आहे, एक्स इंटू कॉस एक्स. वन मिनिट. एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, एक्सच्या ऐवजी 2.7986 इंटू कॉस एक्स इंटू कॉस ऑफ एक्स. अँगलला नेहमी ब्रॅकेट, जसं लिहिताय त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करा, त्याच्यामुळे लिहिणं हे अतिशय क्लिअर, सुटसुटीत आणि व्यवस्थित पाहिजे. पहा 2.7986 दॅट इज इक्वल टू वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करा. 2.7986 इंटू कॉस ऑफ अँगल ब्रॅकेट टाका 2.7986 ब्रॅकेट क्लोज इक्वल टू किती आलं, मायनस 2.6356. ओके, दोन्ही व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता इक्वेशन नंबर 5 मध्ये टाका. देअरफॉर इक्वेशन नंबर 5 बिकम्स, किंवा पुटिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 5 असं म्हणलं तरी चालेल. x3 इज इक्वल टू x2, द व्हॅल्यू ऑफ x2 इज 2.7986. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू रिप्लेस करा, सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. 2.7986. गेटिंग दिस. मायनस एफ ऑफ x1 एफ ऑफ x2 सॉरी एफ ऑफ x2 ची व्हॅल्यू आहे मायनस 0.0006 डिवाइडेड बाय एफ डॅश ऑफ x2 ची व्हॅल्यू आहे मायनस 2.6356. ओके, देअरफॉर आता मी वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करतो. पहा, तुम्ही स्टेप वाढवली तरी चालेल, मी इथं आता वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करतो. ओके, मगाशी आपण पहिल्या स्टेपला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप अनावश्यक स्टेप ड्रॉप करून आवश्यक स्टेप लिहिल्या तरी चालतील, किंवा वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल, फक्त चुकायचं नाही. x3 इक्वल टू, आता मी वन स्ट्रोक करतो. पहा 2.7986. येस, न्यूमरेटरचं मायनस, डिनॉमिनेटरचं मायनस, मायनस मायनस विल बिकम प्लस, म्हणजे रिझल्टंट साइन हे मिडल साइन असेल, जे असेल मायनस, म्हणजे 2.7986 मायनस ब्रॅकेट प्रेस करतो 0.0006. चिन्हांचं कॅल्क्युलेशन मी विचारात घेत नाही, कारण चिन्हांचं कॅल्क्युलेशन मी तोंडी केलंय. डिवाइड बाय 2.6356 ब्रॅकेट क्लोज इक्वल टू. येस, डायरेक्ट किती आलं, मेन्शन युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. 2.7984. इज इट करेक्ट? ऑल ऑफ यू टॅली युअर आन्सर. इज इट करेक्ट? करेक्ट आहे का? रिप्लाय. येस, 2.7984. ओके, आलंय का प्रत्येकाचं? कुणाच काय वेगळं असेल तर मेन्शन करा. वी हॅव टू चेक, वी हॅव टू व्हेरीफाय इट अगेन. नाउ पुढे जाण्याच्या अगोदर x3 आला 2.7984 आणि x2 होता 2.7986 आणि आपल्याला आन्सर करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत काढायचा आहे. आत्ता व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? दोन लगतचे अफर्मेशन 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत मॅच झालेत. आपल्याला 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर काढायचा असल्यामुळे अजून आपल्याला पुढे जावं लागेल. किती इटरेशन्स लागतात डझंट मॅटर. जेव्हा नंबर ऑफ इटरेशन्स इतके घ्या असं सांगितलं असेल तेव्हा तेवढ्या इटरेशनला आपण थांबणार, पण इथं आपल्याला करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस आन्सर काढायचे. त्याच्यामुळे दोन लगतचे अफर्मेशन जोपर्यंत 4 डेसिमलला मॅच होत नाहीये तोपर्यंत आपल्याला पुढे कंटिन्यू करावंच लागेल. ओके, फोर्थ
फोर्थ अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय. आता आपण इथे सगळे मिळून एक्झाम्पल सोडवतोय, त्याच्यामुळे डेफिनेटली थोडा वेळ लागतोय. जेव्हा आपण इंडिपेंडंट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा नक्कीच याच्यापेक्षा आपल्याला वेळ कमी लागणार आहे. गेटिंग दिस? ओके. म्हणजे सध्या वेळ किती लागतो डझंट मॅटर, फक्त प्रोसिजर काय आहे ती व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या आणि कॅल्क्युलेटरवर मास्टरी मिळवा. एकदा का कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता आले तर याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. ओके. फोर्थ अप्रॉक्सिमेशन इज गिवन बाय. x3 च्या पुढचं अप्रॉक्सिमेशन असेल x4 इज इक्वल टू फॉर्म्युला काय? येस, x3 असताना सगळीकडे RHSला x2 होता. आता x4 असताना RHSला सगळीकडे x3 असणार आहे. हाऊ टू रिमेंबर दी फॉर्म्युला हे आपण जेव्हा न्यूटन रॅप्सन मेथडची थिअरी पाहिली होती त्यावेळेस मी टॅक्टफुल फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा हे पण सांगितलेलं होतं. फॉर्म्युला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. टॅक्टफुल फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला पाठ केल्यानंतर सिम्बॉल्स कदाचित मिसअंडरस्टँडिंग होऊन चुकू शकतात, त्यापेक्षा टॅक्टफुल स्टडी करायचा. x4 इक्वल टू व्हॉट इज फॉर्म्युला? x3 मायनस f ऑफ x3 divided by f dash of x3. Okay, equation number next, suppose equation number 6. Okay, आता f of x3 काढूयात आणि f dash of x3 काढूयात. Now consider comma next line f of x3 that is equal to f of x3. x3 ची व्हॅल्यू आता आपण काढली 2.7984. दॅट इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1 मध्ये जिथं x आहे तिथे ही व्हॅल्यू टाका. इक्वेशन नंबर 1 आपलं आहे x इंटू साइन एक्स. एक्सच्या ऐवजी टाकतोय 2.7984 इंटू साइन एक्स. साइन ऑफ एक्स, एक्स म्हणजे अँगल, अँगलला ब्रॅकेट 2.7984 ब्रॅकेट क्लोज प्लस कॉस एक्स दॅट इज प्लस कॉस ऑफ एक्स. एक्सच्या ऐवजी 2.7984. ओके, रिझन द्या. कुठून लिहिलं? सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 म्हणून लिहिलं. दॅट इज इक्वल टू प्रोसीड. ज्याच्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू लिहिल्या. आता वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन करूयात. 2.7984 इंटू साइन ब्रॅकेट 2.7984 ब्रॅकेट क्लोज प्लस कॉस इंटू ब्रॅकेट 2.7984 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू येस इज इक्वल टू व्हॉट इज द आन्सर? 0.4 टाइम्स 0. माझा कॅल्सी 4 डेसिमलला फिक्स आहे, त्याच्यामुळे माझा आन्सर 0.4 टाइम्स 0 म्हणजे 0 आलं. तर तुमचा कॅल्क्युलेटर 5 किंवा 6 डेसिमल प्लेसेसला फिक्स असेल तर डेफिनेटली तुमचा आन्सर काही ना काही ते वेगळं येईल. म्हणजेच 0.4 टाइम्स 0 हे तर कॉमन असणार आहे, पुढे काही ते डिजिट येऊ शकतात. ठीक आहे. अँड f dash of x3 that is equal to f dash of x3 ची किंमत 2.7984 इज इक्वल टू. आता ही तसं बघायला गेलं तर ही व्हॅल्यू काढायची गरज नाही पहा, कारण आपल्याला इथं f of x3 इक्वल टू 0 आलंय म्हणजे पुढची टर्म 0च येणार आहे, म्हणजे x3 इक्वल टू x4 आपली व्हॅल्यू येणारच आहे. पण प्रोसिजरचा पार्ट आहे. करूयात f dash of x3 काढूयात. म्हणजे इक्वेशन नंबर 2 मध्ये जिथं x आहे तिथे x3 टाकूयात. इक्वेशन नंबर 2 काय आपलं? x इंटू कॉस एक्स दॅट इज 2.7984 इंटू कॉस एक्स दॅट इज कॉस ऑफ एक्स. एक्सची किंमत 2.7984. कशावरून लिहिलं? सिन्स फ्रॉम येस सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 2. प्रत्येक वेळेस रिझन देत चला पहा, म्हणजे आपला कॉन्फिडन्स दिसेल. सिन्स फ्रॉम इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये एक्सच्या ऐवजी मी x3 टाकलंय. दॅट इज इक्वल टू परफॉर्म दी कॅल्क्युलेशन्स 2.7984 इंटू कॉस अँगलला ब्रॅकेट न विसरता कंपल्सरी. या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित जर लक्षात घेतल्या तर आपले कॅल्क्युलेशन्स कधीच चुकत नाहीत. पहा किती आलं? वजा 2.6352. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? देअरफॉर सगळ्या व्हॅल्यू आल्या वरच्या इक्वेशन मध्ये टाका. देअरफॉर इक्वेशन नंबर 6 बिकम्स येस x4 इज इक्वल टू x3 म्हणजे 2.7984 minus f of x3 which is a 0 divided by f dash of x3 which is a minus 2.6352. Therefore x4 is equal to
आता इथे -0 डिवाइड बाय हे 0 डिवाइड बाय काही जरी असेल तर उत्तर 0 येणार आहे. 2.7984 वजा 0 म्हणजेच फायनल आन्सर 2.7984. दॅट इज 2.7984. फोकस द आन्सर. पुढे जाण्याच्या अगोदर दोन लगतचे ॲफर्मेशन चेक करा. x3 ची व्हॅल्यू होती 2.7984. x4 ची व्हॅल्यू सुद्धा 2.7984 आली. म्हणजे व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? We observe that the values of two successive approximations are same, correct, up to 4 decimal places. Therefore, we can stop here. That is, we can obtain, we have here find the value of approximate value of the root of the given equation, correct, up to 4 decimal places. Okay, दोन लगतच्या ॲफर्मेशनच्या व्हॅल्यूज 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत सेम आलेले आहेत. त्यामुळे इथं आपण थांबणार आहोत. इथं आपल्याला 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत करेक्ट आन्सर आलेलं आहे. ते आन्सर व्यवस्थित जसा क्वेश्चन आहे तसं लिहिलं पाहिजे. का थांबलो हे पण लिहिलं पाहिजे. सिन्स वी ऑब्झर्व दॅट व्यवस्थित लिहायचं. पहा रिप्रेझेंटेशनला मार्क्स आहेत. वी ऑब्झर्व दॅट द व्हॅल्यूज ऑफ टू सक्सेसिव्ह ॲप्रॉक्सिमेशन. सक्सेसिव्ह म्हणजे लगतच्या. सक्सेसिव्ह ॲप्रॉक्सिमेशन्स आर सेम correct up to accuracy किती आहे? 4 डेसिमल प्लेसेस ची आहे. करेक्ट अप टू 4 डेसिमल प्लेसेस. Therefore, next line, therefore approximate value of APP dot standard short form, approximate value of root of given equation comma correct up to 4 decimal places. Correct up to 4 decimal places is 2.7984. ओके, 2.7984. लक्षात आहे. 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर आलेला आहे. एवढं सगळं कॅल्क्युलेशन करून आपलं जे काही आन्सर आहे ते ॲप्रॉक्सिमेटच आहे. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेट का आहे? कारण आपल्या सोयीसाठी किंवा एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे म्हणून आपण 4 डेसिमल प्लेसेसला आन्सर करेक्ट काढलाय. याचा अर्थ हे आन्सर 4 डेसिमल प्लेसेस पर्यंतच थांबतंय का? नाही. हे आन्सर अजून पुढे 5 डेसिमल, 6 डेसिमल, 7 डेसिमल प्लेसेस पर्यंत असंच वाढत जाणार आहे. आपल्याला कुठंतरी थांबावं लागेल. यासाठी आपण 4 डेसिमलला थांबलेलो आहेत. ओके, 2.7984. Getting this? Okay. Thus, approximate value of root of the given equation correct up to 4 decimal places is 2.7984. Getting this? समजतंय? ओके. जर तुम्हाला कंटेंट समजत असेल, जी काही चाललेली प्रोसिजर आहे ते व्यवस्थित अंडरस्टँड होत असेल तर प्लीज like this particular video as well as all the videos of our channel getsolutions.tech. Like, share and subscribe. Getting this? Okay. Thus, in this lecture we seen how to find out the real root of the given equation in which there is a involvement of the terms trigonometric functions as a sin x and cos x. That is, we seen how to find out the root of the transcendental equation which involves the trigonometric functions by using Newton-Raphson method. Getting this? Let's stop here. Thank you.